विवाहितेचे वडापावल्यासोबत शेताच्या खोपटात शरीरसंबंध पुढे घडले भयंकर. ऐकूनच अंगावर काटा येईल. तुझ्याशी लग्न करून मी माझा चालता बोलता संसार मोडू काय, असे तो म्हणताच ती त्याच्यावर उसळली. तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या घरासमोर येऊन पेटवून घेईन. तिच्याशी जशी सिद्धापाची जवळीक वाढू लागली होती तसा तिचा स्वभाव त्याला कळू लागलेला होता. आपल्या मुलाबाळांना सोडून, नवऱ्याला सोडून ही बाई जर आपल्याकडे बिनधास्तपणे येते म्हटल्यावर पुढे मागे ती असे करण्यासही कचरणार नाही. त्याउलट आताच या ठिकाणी तिला मारून टाकले तर आपल्या पाठीमागची ब्यात टळेल असे म्हणून त्या निर्जन स्थळी सिद्धापाने तिचा खून केला आणि तो आपल्या गावी निघून गेला. आपल्या नवऱ्याला अर्ध्या वाटेवरून घरी जायला सांगून प्रियकराबरोबर राहण्यास आलेली सविता एका निर्जन स्थळी मरून पडली होती. स्वतःच्या कर्मानेच तिने आपला घात करून घेतला होता. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सुमारे 13 वर्षांपूर्वी उटगी गावातील सविताशी विजय घोडके याचा विवाह झालेला होता. त्यांना 2 अपत्य असून मुलगा माऊली वय वर्षे 12 आणि मुलगी प्रीती वय वर्षे 8 अशी त्यांची नावे आहेत. विजय हा शेती आणि मजुरी करून आपला घर संसार चालवतो. विजय आणि सवितामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असल्यामुळे काही वेळा सविता आपल्या माहेरी उटगी येथे जात असे. भांडण झाले की सविता माहेर गाठत असे वारंवार घडत होते. माहेरी जाताना ती जत ते उटगी वडा प्रवास करत असे. या दरम्यान तिची ओळख सिद्धप्पा ओम गोडस याच्याशी झाली होती. सिद्धप्पा हा वाहन चालक होता. तो बोलक्या स्वभावाचा असल्याने त्याने सविताशी ओळख वाढवली. तो तिच्याशी अगळपगळ गप्पा मारू लागला. त्याच्या बोलण्यावर सविता फिदा झाली होती. विजयशी वारंवार भांडण होत असल्याने सविता संसारामध्ये संतुष्ट नव्हती. त्यातच तिची भेट सिद्धप्पाशी झाली होती. बोलक्या स्वभावाच्या सिद्धप्पाने तिचे मन जिंकले आणि तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आता दोघे एकमेकांना भेटू लागले. एकांतामध्ये गप्पा मारू लागले. यामध्ये दोघांच्यामध्ये शारीरिक संबंधही घडून आले. सविता सिद्धप्पाकडून वासनापूर्ती करून घेत असे. सविता आपल्या सासरी असे तेव्हा आपल्या पतीच्या अपरोक्ष सिद्धप्पा समवेत मोबाईलवरून गप्पा मारत असे. ही बाब विजयच्या लक्षात आली होती. त्यावरून दोघांच्यामध्ये भांडणे होत असत. हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला. यामध्ये सविताने विजयला सांगितले की तू मला आवडत नाहीस. माझे उमदे येतील सिद्धप्पा आम गोडर याच्या समवेत प्रेम संबंध आहेत. तिचे हे बोलणे ऐकून विजयच्या पायाखालची वाळू सरकली. आपला संसार टिकवण्यासाठी नमती भूमिका घेत तो सविताला विनवणी करू लागला. आपल्याला 2 मुले आहेत, तू संसार मोडू नकोस असे म्हणत तो तिच्याशी समझोता करायचा. ही बाब विजयने सविताच्या माहेरी सांगून टाकली होती. पण उर्मट सवितावर काहीच परिणाम झाला नाही. तिचे आणि सिद्धप्पाचे प्रेम संबंध चालूच राहिले होते. आता तिला सिद्धप्पाशी लग्न करायचे होते, त्याच्यासोबत राहायचे होते. यावरूनही ती वाद घालत असे. वाद झाले की माहेरी जाते असे सांगून ती सिद्धप्पाकडे जायची. त्याच्याकडून वासनापूर्ती करून घ्यायची. आपली बायको भांडण करून उटगी येथे माहेरी गेली असेल असे समजून विजय उटगी येथे चौकशी करायचा. तेव्हा ती उटगी येथे आली नसल्याची माहिती मिळायची. 2-4 दिवसांनी पुन्हा सविता वांगी येथे येत असे. सविताचे हे उद्धट वागणे दिवसेंदिवस तापदायक झालेले होते. आपल्या मुलांच्याकडे बघून विजय तिला सहन करत होता. एके दिवशी सविता ही मोबाईलवरून सिद्धप्पाशी प्रेमाच्या गप्पा मारत होते. तेव्हा विजय तिच्या हातातून मोबाईल घेऊन सिद्धप्पाशी बोलू लागला. तू माझ्या पत्नीचा नाद सोड. मला 2 मुले आहेत. माझा संसार मोडून तुला काय मिळणार आहे. यावर सिद्धप्पा त्याला म्हणाला, माझे आणि तुझ्या पत्नीचे अनैतिक संबंध होते, पण आता मला तिच्याशी कोणते संबंध ठेवायचे नाहीत. तरी देखील तुझी पत्नी सविता माझ्याशी लग्न कर असे म्हणते. मी तिच्याशी लग्न केले नाही तर तुझ्या घरासमोर येऊन मुलाबाळांसमवेत पेटवून घेऊन आत्महत्या करण्याची वारंवार धमकी देत आहे. मला देखील पत्नी मुले बाळे आहेत. सवितामुळे माझे संसाराची राख रांगोळी झाली आहे. मी तिला आता जिवंत सोडणार नाही. सिद्धप्पाचे हे बोलणे ऐकून विजयने सविताला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला विसरून जा, आपला संसार आहे, मुले बाळे आहेत, त्यांच्याकडे बघ असे समजावून सांगत तिला सक्त ताकीदही दिली.
दिनांक 27 मार्च 2026चा तो दिवस. त्या दिवशी विजय घोडके, सविता आणि त्यांची मुलगी प्रीती हे तिघे मोटारसायकलने उडगे येथे पाहुण्याच्या घरी आले. दिनांक 28 मार्च 2026 रोजी उमदी येथील मलकारी सिद्ध देवळामध्ये जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर गुड्डापूर मार्गे जत येथे आले. या दरम्यान मोटारसायकल प्रवासामध्ये सविता ही कन्नड भाषेतून सिद्धापा समवेत बोलत होते. जतमध्ये विजय आणि सवितामध्ये यावरून वाद झाला. यावेळी सविता म्हणाली, मला तुझी गरज नाही, मी माझ्या प्रियकराकडे जाते, तू तुझा मार्ग धर. तिच्या या बोलण्याने सविताला तेथे सोडून विजय आपली मुलगी प्रीती हिला घेऊन गेला. सविता जतमध्येच होती. तिने सिद्धापा याला फोन केला. तो उत्तर देत नव्हता. मात्र ती त्याला वारंवार फोन करू लागली. यावेळी तिने सिद्धापाला सांगितले की मी जतमध्ये एकटीच आहे, माझ्या नवऱ्याने मला सोडले आहे, मला तुझ्याकडे यायचे आहे. तिचे हे बोलणे ऐकून सिद्धापा हा मोटारसायकलवरून सविताला घेऊन जाण्यासाठी आला. सविताला मोटारसायकलवर बसवून सिद्धापा तिला घेऊन चालला. यावेळी सिद्धापा तिला म्हणाला, सविता, तुला मी उडगे येथे सोडतो आणि मी उमदीला जातो. यावरून सविताने त्याच्याशी वाद घातला. आता ते जत उमदी रोड नायरा पेट्रोल पंपाच्या पुढे अमृतवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आले. त्या निर्जन स्थळी ठिकाणी सविता आणि सिद्धापा हे दोघे थांबले. एके ठिकाणी बसून गप्पा मारू लागले. गप्पा चालू असतानाच त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. सविता सिद्धापाला तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत होते. यावेळी सिद्धापाने त्याला नकार दिला. तुझ्याशी लग्न करून माझा चालता बोलता संसार मोडू काय असे म्हणताच सविता त्याला म्हणाली, माझ्याशी शरीर संबंध करताना तुला तुझा संसार दिसला नाही काय? माझ्याशी बऱ्या बोलायने लग्न करून संसार केला नाहीस तर तुझ्या घरासमोर पेटवून घेऊन आत्महत्या करेन. तिची धमकी ऐकून सिद्धापा हादरला. त्याला आता सविताची भीती वाटू लागली. ती असे करेल याची त्याला खात्री असल्याने त्याने सविताला संपवण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी कोणीही नसल्याने त्याने हा धाडसी निर्णय अंमलात आणायचे ठरवले. मागचा पुढचा विचार न करता सविताच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळला. त्यानंतर तिच्या डोक्यामध्ये मोठा दगड घालून तिला ठार मारले. ती मेल्याची खात्री होताच त्याने उमदी गाठले. सोमवार दिनांक 30 मार्च 2026चा तो दिवस. जत तालुक्यातील अमृतवाडीचे पोलीस पाटील आप्पासो माने पाटील यांना माहिती मिळाली की जत उमदी रोड नायरा पेट्रोल पंपाच्या पुढे अमृतवाडीकडे येणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या पूर्वेस मोकळ्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह पडलेला आहे. या घटनेची खातरजमा करून पोलीस पाटील आप्पासो माने पाटील यांनी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, हेड कॉन्स्टेबल राज सावंत, कॉन्स्टेबल सय्यद अली मुल्ला, महिला पोलीस जस्मीन शेख, सागर कारंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. महिलेच्या अंगावर पांढरी लेगिन्स, पांढऱ्या रंगाची नक्षी असलेला कुर्ता आणि मानेला ओढणी होते. डोक्यात आणि कपाळावर जखम स्पष्टपणे दिसत होते. त्या महिलेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये पैंजण, जोडवे, हातामध्ये बांगड्या होत्या. मृतदेह फुगलेला होता. घटनास्थळी आसपास काय दिसते का याचा शोध पोलिसांनी घेतला. मृतदेहापासून थोड्या अंतरावर एक मोठा दगड पडलेला होता. त्यावर रक्त लागलेले दिसत होते. काटेरी झुडपात लेडीज चप्पल, स्प्राईट बाटली, फडक्यात बांधलेले जेवण, जिरा सोडा बाटली आणि काळ्या रंगाची सॅक सापडली. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि जतचे उपअधीक्षक सचिन थोरबोले यांना दिली. यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मार्गदर्शक सूचना देऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलीस पाटील आप्पासो माने पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात महिलेचा खून अज्ञात इसमांनी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा रजिस्टर नंबर 175/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103 238 नुसार गुन्हा नोंद झाला. सुरुवातीला या मृतकाची ओळख पटवण्याचे काम हाती घेतले. त्यामध्ये लवकरच यश आले. सदर महिलेचे नाव सविता विजय घोडके, राहणार वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली असे समजून आले.
तिचे माहेर उडगी तालुका जत जिल्हा सांगली असल्याचेही समजून आले. मृतक महिलेचे नाव समजल्यानंतर पोलिसांनी तिचा पती विजय जयराम घोडके राहणार वांगे याला गाठले. त्याला विश्वासात घेऊन गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासामध्ये उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तपासामध्ये सुसूत्रता आणि साखळी जोडताना परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. हवालदार अच्युतराव माने, श्रीशैल वळसंग, राज सावंत यांनी तपास केला. शेवटी सिद्धप्पा मद्दप्पा आमगोडस याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने चौकशीमध्ये स्पष्ट कबुली दिली आहे. त्याला जत न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, हवालदार अच्युतराव माने आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास पूर्ण केला.